आपल्यासोबत शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आहेत आणि अमोल कीर्तीकर यांच्या प्रचारार्थ ते आता बाईक रॅलीमध्ये सहभागी झाले आहेत। साहेब, वातावरण कसं आहे? ज्या प्रकारे आपण बघतोय भव्य अशी बाईक रॅली निघाली आहे, समोर आव्हान आहे रवींद्र वायकरांचं। आव्हान नाहीये, ते गद्दार आहेत, त्याच्यामुळे मतदार हा शिवसेनेशी एकनिष्ठ आहे। हा मतदार जोगेश्वरीतला आहे आणि गोरेगाव मतदारसंघ, ज्याला आता उत्तर पश्चिम म्हणतो, हा शिवसेनेचा एकनिष्ठ मतदार आहेत आणि त्यांना या गद्दारीचा राग आलेला आहे। ज्या पद्धतीने त्यांनी एका प्रकारे भ्रष्टाचाराची कबुली दिलेली आहे आणि त्याच्यासमोर दोनच पर्याय होते, ते म्हणतात अमोल घाबरला नाही, अमोल ताठ उभा राहिलेला आहे, म्हणून लोकांना असं लढणारा माणूस आता पाहिजे। ज्या प्रकारे कारवाई केली जाते, म्हणजे ऐन निवडणुकीत सुद्धा आपण बघितलं कारवाईचा फास आवळण्याचा प्रयत्न करण्यात आला। हे 4 जून पर्यंत चालेल, त्याच्यानंतर हा फास तोडल्याशिवाय आम्ही राहणार नाही। चारही ठिकाणी तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की आज जे नड्डा बोलले ते भाजपा जिंकणार तर नाहीच, पण भाजपा आता RSS वरती सुद्धा बंदी आणेल हीच लक्षणं आता दिसतंय। म्हणजे आता स्वयंपूर्ण झालो आहोत आम्ही। म्हणजेच काय की आजपर्यंत कोणी केलं नव्हतं। अगदी वल्लभभाई पटेलांनंतर पहिल्या प्रथम RSS वरती भारतीय जनता पक्ष आणि मोदी हे संघावरती बंदी आणतील। शेवटची रिव्हिजन, कारण आम्ही वल्लभभाईंना एका वेगळ्याने मान देतो, एक लोह पुरुष म्हणून, आणि यांनी जगातला सर्वात मोठा पुतळा केलाय। त्याच्यामुळे जे वल्लभभाईंनी केलं होतं तेच मोदी करतील आणि RSS वरती बंदी आणतील। शेवटचा प्रश्न, शेवटची रिव्हिजन म्हणायची आपल्या पक्षाची शेवटची रिव्हिजन म्हणायची प्रचार आधी। रिव्हिजन नाही, मी या मतदारसंघात वेगळा येऊ शकलो नव्हतो, त्याच्यामुळे मी अमोलसाठी आणि सगळ्या मतदारांचं दर्शन घेण्यासाठी आलो। त्यामुळे हे होते उद्धव ठाकरे, त्यांनी सांगितले की कशा प्रकारे आमचा प्रचार आहे, आमची ताकद इथे पाहायला मिळते। कॅमेरामॅन सचिन शिंदे समी वेदांत ABP माझा मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।